हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आपल्या 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा आज 16th डे आहे. आज हा 16वा दिवस आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा शिकणार आहोत. खूप महत्त्वाचा टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स जेवढा महत्त्वाचा आहे तेवढा जास्त कन्फ्युजिंग सुद्धा आहे. बघा, तुम्हाला सांगतो मी, ऑलमोस्ट सर्वच लोकांना प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये खूप जास्त कन्फ्युजन असतं. बघा, मी प्रत्येक ईच डेला जेवढे पण टॉपिक्स कव्हर केलेत ना, ते सगळे टॉपिक्स असे आहेत की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व लोकांना खूप कन्फ्युजन असतं. सगळे कन्फ्यूज असतात त्याच्यामुळे की हे कुठं यूज करायचं, याला कंडिशन्स काय आहेत. तर मुद्दाहून आपण ह्या 16 दिवसांमध्ये असेच टॉपिक्स जे ते कव्हर करत आहोत आणि हे जेवढे पण टॉपिक्स आपण कव्हर केलेत हे सगळ्यात जास्त यूज होतात इंग्लिश बोलताना. आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा आपल्या वर्क प्लेसमध्ये हे टॉपिक्स सर्वात जास्त यूज केले जातात इंग्लिश बोलताना. सो जर तुम्हाला हे टॉपिक्स आले, तुम्ही जर हे व्यवस्थित लर्न केले, तुम्ही याची जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली, तर तुम्ही एक फ्लुएंट इंग्लिश स्पीकर बनवू शकता. बिकॉज बघा, आपला जो कल आहे, आपला जो भर आहे ना, तो भर आपला फ्लुएन्सीवरती आहे. मला तुम्हाला फ्लुएंट स्पीकर बनवायचा आहे, लक्षात ठेवा. नुसतं इंग्लिश बोलता येऊन चालणार नाहीये, तर आपल्याला इंग्लिश हे फ्लुएंट बोलता आलं पाहिजे. फाईन. सो आज आपला 16 दिवस आहे. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 16. तर आज सुद्धा आपण एकही ग्रामरचा रूल न शिकता डायरेक्ट प्रॅक्टिस मधून प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकणार आहोत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही जर स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत जर टिकून राहिलात, म्हणजे हे लेक्चर जे आहे ते तुम्ही स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत पाहिलं, व्यवस्थित ते लर्न केलं, तर 101% तुम्हाला गॅरंटी देतो की प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये तुम्हाला कधीच कन्फ्युजन होणार नाही आयुष्यामध्ये. तुम्ही इझिली, ठीक आहे, खूप इझिली तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करू शकता. फाईन. तर आपण स्टार्ट करूयात आपलं लेक्चर. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची आधी कंडिशन समजून घ्या की अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की ज्या कंडिशन्सच्या अंडर प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज होतो. ओके. सो कंडिशन नंबर 1, इथे मी कंडिशन्स लिहून ठेवल्यात बघा. आपली कंडिशन नंबर 1, लाईफ एक्सपिरियन्सेस. लाईफ एक्सपिरियन्स. जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टीचा एक्सपिरियन्स सांगायचा, म्हणजे अशी गोष्ट की जी तुम्ही एक्सपिरियन्स केली, अशी गोष्ट की ज्याचा तुम्हाला अनुभव आहे, तर तो अनुभव, तो एक्सपिरियन्स सांगण्यासाठी तुम्ही यूज करणार आहात प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन, रिझल्ट नाव. अशी ऍक्शन की जी तुम्ही कंप्लीट केली नुकतीच आणि त्याचा रिझल्ट सुद्धा दिसतोय. ओके. आता हे लाईफ एक्सपिरियन्स एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. सपोज बघा, तुम्ही एअरप्लेनने जे ते ट्रॅव्हल केलेलं आहे, तुम्ही एअरप्लेनने, विमानाने प्रवास केला आहे. काय झाला, हा एक एक्सपिरियन्स झाला ना, हा एक अनुभव झाला तुमच्या लाईफमध्ये. मग तुम्ही म्हणू शकताय काय, आय हॅव ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन. आय हॅव ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन. मी विमानाने प्रवास केला आहे. ओके. आय हॅव विजिटेड सिंगापूर. मी सिंगापूरला व्हिजिट केला आहे, मला अनुभव आहे फॉरेन टूर्सचा. फाईन. एक्सपिरियन्स सांगताय बघा तुम्ही. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे जे आपण पाहिलं, काय, कम्प्लिटेड ऍक्शन, रिझल्ट नाव. ऍक्शन कंप्लीट झाली आणि त्याचा रिझल्ट, त्याचा परिणाम हा आता दिसतोय आपल्याला. जसं की आय हॅव क्लीन्ड द रूम. एखादा व्यक्ती समजा त्याने एंटर केलं रूममध्ये आणि पाहतोय की किती स्वच्छ रूम आहे, रूम चमकतोय, ठीक आहे, खूप प्रसन्न वाटतंय. मग तो व्यक्ती विचारतोय ह्या प्रसन्नतेचं कारण काय आहे, एवढं चांगलं का वाटतंय रूममध्ये आज. मग तुम्ही सांगताय काय की मी रूम जो तो क्लीन केला आहे आणि ती जी क्लीनलीनेस आहे ती दिसते बघा, स्वच्छता दिसते रूममध्ये. आय हॅव क्लीन्ड द रूम. किंवा गाडी खूप चांगली दिसते आज, चमकतीये गाडी. काय म्हणणार तुम्ही, आय हॅव वॉश्ड द कार. मी कार वॉश केली आहे. कारण की बघा त्याचा परिणाम दिसतोय ना, कम्प्लिटेड ऍक्शन, रिझल्ट नाव. जी गोष्ट कंप्लीट झाली त्याचा रिझल्ट दिसतोय आपल्याला. तर अशा ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करा. देन अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स, जसं की एखादी गोष्ट तुम्ही अचीव्ह केली लाईफमध्ये, ठीक आहे, तुमच्या अचिव्हमेंट्स, तुम्ही काय प्राप्त केलं लाईफमध्ये हे सांगायचं, यूज करा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ही हॅज वॉन 3 अवॉर्ड्स. त्याने 3 अवॉर्ड्स जे ते जिंकलेले आहेत. काय आहे त्याची उपलब्धी आहे ना, त्याने ती अचिव्हमेंट आहे त्याची, त्याने ती गोष्ट अचीव्ह केलेली आहे. तर अचिव्हमेंट्स सांगायच्या, यूज करा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रिसेंट ऍक्शन.
ओके, रिसेंट ऍक्शन, अशी ऍक्शन जी आत्ताच घडली, नुकतीच घडली. ही हॅज लेफ्ट नाव, ही हॅज लेफ्ट रिसेंटली, तो आत्ताच गेला, त्याने आत्ताच घर सोडलं. एखादी गोष्ट आत्ताच नुकतीच घडून गेली, तिथे यूज करा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं म्हणजे पास्ट ऍक्शन अँड इफेक्ट नाव. पास्ट मधली ऍक्शन ज्याचा की अजून सुद्धा इफेक्ट आहे. सपोज एखादा व्यक्ती गाडीवरून खाली पडला. ओके, ही हॅज फॉलन डाऊन फ्रॉम दी बाईक. तो जो आहे तो गाडीवरून खाली पडला. आता इथं खाली पडल्यामुळं गाडीवरून तो इंज्युअर्ड झाला, त्याला इंजुरी झाली, दुखापत झाली, जखम झाली. बघा, पास्टमध्ये ऍक्शन घडली, त्याचा इफेक्ट दिसतोय काय, की त्याला दुखापत झाली, त्याला पेन होणार. ठीक आहे, तो पेन व्यक्त करणार त्याचा. तर पास्टमध्ये घडलेली ऍक्शन, त्याचा इफेक्ट अजून पण. अशा कंडिशनमध्ये आपण काय यूज करणार आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो आय होप हे क्लिअर असेल तुमचं. फाईन. आता अजून एक महत्वाची गोष्ट, ते म्हणजे सेंटेन्स कसं बनवायचं. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आपण सेंटेन्स कसं बनवणार, तर लक्ष द्या कसं बनवायचं सेंटेन्स. ते लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय ना, ओके, ज्या कोणत्या पर्सन बद्दल बोलायचंय त्या पर्सननी सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल आय, यू, वी, दे, ही, शी किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, याच्याने सुरुवात होणार आहे वाक्याची. त्याच्यानंतर तुम्ही हॅव किंवा हॅज यूज करणार आहे. ओके, काय यूज करायचं, हॅव किंवा हॅज यूज करायचं. आता हॅव कुठे यूज करायचा आणि हॅज कुठे यूज करायचा ते मी इथे लिहून देणार आहे आता. तर हॅव हॅज यूज करून झाल्याच्या नंतर तुम्ही तुमची ऍक्शन तिथं मेन्शन करा. जसं इथं ऍक्शन आहे बघा, विजिटेड, पण ऍक्शन जी आहे ना ती तिसऱ्या फॉर्ममध्ये येणार आहे. ऍक्शन कशात येणार आहे, तिसऱ्या फॉर्ममध्ये येणार आहे. ठीक आहे, वर्बचा तिसरा फॉर्म. जसं विजिटेड हा थर्ड आहे इथे. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, जे काय आहे ते एक्स्ट्रा डिटेल्स तुमच्या या तुम्ही शेवटी मेन्शन करा. जसं इथं गोवा 3 टाइम्स हे एक्स्ट्रा होतं, हे आपण पुढे यूज केलं. आता हॅव कुठे यूज करायचं, हॅज कुठे यूज करायचं हे दाखवतो तुम्हाला मी. तर हे मी पुसतो, स्क्रीनशॉट घ्या काढून याचा, बिकॉज हे मी आता पुसणार आहे. तर बघा, आय, यू, वी, दे यांच्यासाठी तुम्ही यूज करणार आहे हॅव. ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एका व्यक्तीचं नाव, तिथे यूज करणार आहात तुम्ही हॅज. काय यूज करायचंय, हॅज. फाईन. आय, यू, वी, दे, हॅव यूज करा. ही, शी, इट अँड देन सिंग्युलर नाउन, यूज देअर हॅज. काय यूज करायचं आहे तिथे, हॅज यूज करायचं आहे. फाईन. तर हे लक्षात राहू द्या तुमच्या, हॅव कुठे यूज करायचं, हॅज कुठे यूज करायचं ते. त्याच्यानंतर मग आपण आपला ऍक्शन वर्ड यूज करणार, बट तो तिसरा फॉर्म असणार आहे वर्बचा. आणि शेवटी आपल्या एक्स्ट्रा डिटेल्स. ओके, सो आपण आता लेक्चरला जे ते सुरुवात करणार आहोत. मी आता ईच सेंटेन्स रीड करणार आहे, ईच सेंटेन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि त्या ईच सेंटेन्सच्या बेसिसवरती तुमच्या कंडिशन्स जे आहेत ते क्लिअर होऊन जातील. तर बघा, अगेन तुम्हाला एक रिक्वेस्ट माझी की व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. तुम्ही थोडं जरी व्हिडिओ स्किप केला ना तर तुमचं काय होणार आहे, कंडिशन जे ना ते मिस होणार आहे, तुमच्या कंडिशन्स मिस होऊन जातील, महत्त्वाचे रूल्स मिस होऊन जातील आणि तुम्हाला हा जो टेन्स आहे तो व्यवस्थित समजणार नाही. बिकॉज लक्षात ठेवा, आपण काय करतो, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करत असतो ना. आपण प्रत्येक ईच सेंटेन्सच्या प्रॅक्टिसमधून कंडिशन पण समजून घेत असतो. तर जसं सेंटेन्समध्ये पुढे जाणार तसं नवीन कंडिशन क्रिएट होऊ शकते आणि मग मी ती एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळं व्हिडिओ जो आहे तो स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत तुम्हाला पाहायचा आहे. फाईन. तर आता आपण स्टार्ट करूया प्रेझेंट परफेक्ट टेन्सला. तर पहिलं वाक्य, आय हॅव विजिटेड गोवा 3 टाइम्स. आय हॅव विजिटेड गोवा 3 टाइम्स. मी गोव्याला 3 वेळा विजिट केलं आहे. किती वेळा विजिट केले गोव्याला मी, 3 वेळा. आता हा त्या व्यक्तीचा काय आहे, अनुभव आहे. हा त्या व्यक्तीचा काय आहे, एक्सपिरियन्स आहे की 3 वेळा तो गोव्याला जाऊन आलेला आहे, त्याने 3 वेळा व्हिजिट केलेला आहे गोव्याला. सो एक्सपिरियन्स सांगायचा आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करा. फाईन. सेकंड सेंटेन्स आपलं, आय हॅव बीन टू सिंगापूर 2 टाइम्स. आय हॅव बीन टू सिंगापूर 2 टाइम्स.
मी सिंगापूरला 2 वेळा जाऊन आलो आहे. लक्षात ठेवा, बीन जो आहे ना एक इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे. हॅव बीन. हॅव बीन आपण कुठे यूज करतो? ज्यावेळेस आपल्याला सांगायचंय की मी या ठिकाणाहून जाऊन आलेलो आहे, मी या ठिकाणाहून एवढ्या एवढ्या वेळा जाऊन आलेलो आहे, त्या केसमध्ये आपण काय करतो? हॅव बीन किंवा हॅज बीन यूज करत असतो. ठीक आहे. तर हॅव बीन कुठे, हॅज बीन कुठे? तर आय, यू, वी, दे यांना आपण हॅव बीन यूज करत असतो. व ही, शी, इट व एकाच व्यक्तीचं जर नाव असेल तर आपण तिथे हॅज बीन यूज करत असतो. तर फाईन, यांच्यासाठी तुम्ही हॅव बीन यूज करणार आहे व यांच्यासाठी हॅज बीन यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे? तर टू यूज करा. ओके, हॅव बीन टू अँड देन हॅज बीन टू. आणि देन मग तुम्ही तुमचं ते प्लेस यूज करा ज्या प्लेस बद्दल तुम्हाला बोलायचं आहे. व्हॉट एव्हर जे काय असेल ते, गोवा, दिल्ली, सिंगापूर, USA, UK, व्हॉट एव्हर, हे तुम्ही काय करायचे? टूच्या नंतर यूज करायचं आहे. त्याचा अर्थ काय होईल? तर इथून या ठिकाणाहून मी, तू, तुम्ही, ठीक आहे, किंवा आम्ही सर्व लोक जे ते जाऊन आलेलो आहोत. फाईन. हॅव बीन टू किंवा हॅज बीन टू. क्लिअर झालं कुठे यूज करायचं ते? यांना हॅव बीन टू अँड देन प्लेस व या सर्वांना हॅज बीन टू अँड देन प्लेस. क्लिअर आहे ही गोष्ट? ओके. तर आता आपण पुढचे काय सेंटेन्सेस बघूयात. वी हॅव ईटन जॅपनीज फूड. वी हॅव ईटन जॅपनीज फूड. याचा अर्थ आहे की आम्ही जॅपनीज फूड जे ते खाल्लेलं आहे. बघा, एखादी म्हणजे नवीन गोष्ट, सरप्रायझिंग गोष्ट. आता शक्यतो बघा आपण घरामध्ये नॉर्मल इंडियन फूड तर खातोच, बरोबर ना? आपलं जे घरगुती जेवण आहे ते, त्याच्यामध्ये काय म्हणजे नवल नाहीये. पण एखादी नवीन डिश जे ते ट्राय केली. चायनीज फूड पण म्हणजे सर्रास भेटतं, पण जापनीज फूड किंवा इतर काही कंट्रीजमधले जे फूड डिशेस आहेत, स्पेशल फूड डिशेस, हे जर आपण ट्राय केलं तर आपल्या त्या गोष्टीचं नवल वाटतं. म्हणजे शक्यतो अशा गोष्टी ज्या की कॉमन नाही आहेत. तर इथे काय सांगितलं जातो एक्सपिरियन्स, की मी जॅपनीज फूड जे ते ट्राय केलं आहे. वी हॅव इटन जॅपनीज फूड. ओके, आम्ही जॅपनीज फूड जे ते ट्राय केलेलं आहे. फाईन. पुढे, शी हॅज बीन टू दिल्ली 3 times. शी हॅज बीन टू दिल्ली 3 times. ती दिल्लीला 3 वेळा जाऊन आली आहे. आता इथे काय सांगितलं जातोय? अगेन एक्सपिरियन्स सांगितला जातोय. ओके, काय एक्सपिरियन्स आहे? तर दिल्लीला जाऊन येण्याचा एक्सपिरियन्स आहे. किती वेळा? तर 3 वेळा. ओके, बघा काय यूज केलं? हॅज बीन टू यूज केलेलं आहे. काय यूज केलं आपण? हॅज बीन टू. वरती काय यूज केलं होतं? हॅव बीन टू. वरती हॅव बीन टू का? बिकॉज आय होता. आणि खाली हॅज बीन टू का? बिकॉज शी आहे त्याच्यामुळे. कारण की ही, शी, इट व सिंग्युलर पर्सनला आपण हॅज बीन टू यूज करतो व आय, यू, वी, दे यांना आपण हॅव बीन टू यूज करत असतो. फाईन. क्लिअर आहे ही गोष्ट? आता नेक्स्ट गोष्ट आपली, नेक्स्ट सेंटेन्स. I have lost my wallet. I have lost my wallet. माझं वॉलेट जे आहे ते हरवलेलं आहे. माझं वॉलेट काय झालंय? हरवलं आहे. तर बघा, सपोज एखादा व्यक्ती आहे, तो व्यक्ती काहीतरी शोधतोय. ठीक आहे, काहीतरी शोधतोय. आता काहीतरी शोधत असल्यावरती तुम्ही निश्चितच त्या व्यक्तीला विचारणार, काय हे काय झालं, काय शोधताय तुम्ही, काय शोधतोय तू? मग तो व्यक्ती काय सांगतोय? तर मी माझं वॉलेट शोधत आहे. लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची एक खासियत आहे, एक स्पेशालिटी आहे. काय स्पेशालिटी आहे त्याची? तर स्पेशालिटी अशी आहे की एखादी ऍक्शन घडली ना, तर त्या घडलेल्या ऍक्शनचं रिॲक्शन असतं प्रेझेंटमध्ये. जशी की एक ऍक्शन घडली, काय? तर वॉलेट हरवण्याची, आणि एक रिॲक्शन मिळते त्याला. काय रिॲक्शन मिळते? तर रिॲक्शन अशी आहे की वॉलेट तो व्यक्ती शोधतोय. तो व्यक्ती काय करतोय? वॉलेट शोधत आहे. आणि वॉलेट नसल्यामुळं काहीतरी रिकामं झालं ना, त्याच्याकडे पैसे नाहीत वगैरे. फाईन, समजतंय? तर ऍक्शनला रिॲक्शन आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. ओके, तर आपण एक काम करूयात. आता हे मी पुसणार आहे. ओके, तर मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे की खूप सारे लोक आहेत की ज्यांना सिम्पल पास्ट टेन्स व प्रेझेंट परफेक्ट टेन्स या दोन गोष्टींमध्ये खूप जास्त कन्फ्युजन असतं, खूप जास्त. ओके, समजतच नाही की सिम्पल पास्ट टेन्स कुठे यूज करू
आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स कुठे यूज करू ते. ओके, काही लोक तर असं पण करतात की दोन्ही मिक्सअप करतात, म्हणजे त्यांच्या मनानुसार कुठेही प्रेझेंट परफेक्ट टेन्स व मनानुसार कुठेही ते सिम्पल पास्ट टेन्स यूज करतात. पण लक्षात ठेवा, इंग्लिशमध्ये असे करून चालत नाही. सिम्पल पास्ट टेन्स पर्टिक्युलर त्याच सिच्युएशनसाठी यूज केला पाहिजे ज्या सिच्युएशनसाठी बनलाय, किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याच सिच्युएशनसाठी यूज केला पाहिजे ज्या सिच्युएशनसाठी तो बनला आहे. ओके, फाईन. तर आपण आता डिफरन्स बघणार आहे सिम्पल पास्ट टेन्स व प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये काय डिफरन्स आहे. तर एक तर डिफरन्स आहे तो म्हणजे स्ट्रक्चरचा. सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स स्ट्रक्चर वेगळं आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स स्ट्रक्चर वेगळं आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण टाईप 2 यूज करतो वर्बचा, याच्यामध्ये टाईप 3 यूज करत असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. पण लक्षात ठेवा कंडिशन्स वेगळ्या आहेत. बघा, सपोज मी जर एक सेंटेन्स असं लिहिलं, एक सेंटेन्स लिहितो इथे मी, आता वरती मी इथे आता सिम्पल पास्टचा सेंटेन्स लिहितोय बरं का, लक्षात ठेवा. सिम्पल पास्टचं नंबर 1चं सेंटेन्स आहे, ही फेल डाऊन from the bike. He fell down from the bike. Second sentence आहे, he has fallen down from the bike. हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स बरं का. लक्षात ठेवा, पहिला सेंटेन्स आहे सिम्पल पास्ट, सेकंड सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. ओके, सो फर्स्ट सेंटेन्स याला थोडंसं मी डिस्क्राईब करतो डिटेलमध्ये. ही फेल डाऊन फ्रॉम दी बाईक, याचा अर्थ आहे की तो गाडीवरून खाली पडला. आणि याचा अर्थ ही हॅज फॉलन डाऊन फ्रॉम दी बाईक, याचा अर्थ आहे की तो गाडीवरून खाली पडला. दोघांचा पण सेम अर्थ निघतो जवळपास. ठीक आहे, फक्त एवढंच की मराठीमध्ये लोक काय करतात, जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना त्याच्यामध्ये आहे एक्स्ट्रा लावतात. म्हणजेच ही हॅज फॉलन डाऊन फ्रॉम दी बाईक, तो बाईकवरून खाली पडला आहे, ते असं बोलतात. फाईन. पण दोघांमध्ये ट्रान्सलेशनच्या बेसिसवरती डिफरन्स होणार नाही, लक्षात ठेवा. का माहिती का? बिकॉज प्रत्येक लँग्वेज ही सेपरेट लँग्वेज आहे. मला एक गोष्ट सांगा, आपण मराठी लँग्वेज ज्यावेळेस बनवत होतो त्यावेळेस आपण इंग्लिशचा विचार केला का? बरोबर. किंवा कुठलीही लँग्वेज घ्या, ती लँग्वेज बनवताना दुसऱ्या कुठल्या लँग्वेजचा विचार केला जात नाही. ईच लँग्वेज ही सेपरेटली फॉर्म झालेली आहे. इंग्लिश लँग्वेज बनवताना त्यांनी असा विचार केला असेल का की मराठीच्या बेसिसवरती आपण इंग्लिश लँग्वेज बनवू, मराठीमध्ये याला काय बोलतात मग आपण त्यानुसार इंग्लिशमध्ये असे वर्ड्स टाकू किंवा सेंटेन्सेस बनवू? नाहीच ना. सेपरेट लँग्वेज येते. मग ट्रान्सलेशनवरून कसा फरक कळणार? ट्रान्सलेशनवरून फरक कळत नाही, लक्षात ठेवा. कंडिशनवरून फरक कळतो. कारण की लँग्वेजला इमोशन्स आहेत, लँग्वेजला कंडिशन्स, सिच्युएशन्स आहेत, घटना आहेत. त्या घटनेवरती आपण लँग्वेज बोलत असतो. तर घटनांच्याच अनुसार आता आपण समजून घेणार आहोत. बघा, ही फेल डाऊन फ्रॉम दी बाईक, इथं जर सिम्पल पास्ट टेन्स एखाद्याने जर यूज केला ही गोष्ट सांगण्यासाठी की तो गाडीवरून खाली पडला, तर याचा अर्थ असा असतो की ठीक आहे, घटना तर घडली गाडीवरून खाली पडण्याची, पण त्याचा सिरियसनेस हा तेवढा नाहीये. सिरियसनेस तेवढा नाही म्हणजे काय, तर तो गाडीवरून खाली पडला पण त्याला डॅमेज झाला नाही, त्याला इजा पोहोचली नाही. हे आपल्याला कशावरून कळतंय? तर सिम्पल पास्ट मध्ये हे सेंटेन्स यूज केलंय त्याच्यावरून आपल्याला हा मेसेज जातोय. ठीक आहे, एखादा व्यक्ती कॉलवरती बोलला की ही फेल डाऊन फ्रॉम दी बाईक. आता इथं तुम्ही तर त्या व्यक्तीला पाहिलं नाही जो गाडीवरून खाली पडलाय, मग आपल्याला हे कसं कळणार की त्याला लागलंय की नाही? तर त्या सेंटेन्सवरूनच कळणार. ही फेल डाऊन फ्रॉम दी बाईक सिम्पल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. सिम्पल पास्ट टेन्स हा अनसिरियस गोष्टी किंवा ज्या गोष्टी छोट्या आहेत, ज्याचा कॉज हा खूप मोठा नाही, अशा गोष्टींसाठीच यूज करतात. म्हणजे एक थोडक्यात एक स्टोरी टाईप एखादी गोष्ट सांगण्यासाठी, एखाद्या गोष्टीचं स्टोरी टाईप नरेशन करण्यासाठी. फाईन. आणि जो प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे ना, तो मोठ्या गोष्टींसाठी आपण यूज करतो. अशा गोष्टी की ज्याचा जो इफेक्ट आहे, ज्याचा इम्पॅक्ट आहे तो मोठा आहे. तर एखादा व्यक्ती कॉलवरती म्हणला की ही हॅज फॉलन डाऊन फ्रॉम दी बाईक, ही हॅज फॉलन डाऊन फ्रॉम दी बाईक, मग आपल्याला समजून जाणार किंवा आपण समजून घेतलं पाहिजे हे काय की त्याला लागलेलं आहे, तो गाडीवरून खाली पडला आहे, पण त्याला जे ते इंजुरी पण तेवढीच मोठी झालेली आहे. बिकॉज हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सांगितलेली गोष्ट आहे. तर एखादी गोष्ट ज्यावेळेस एखादा व्यक्ती प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये सांगतो तर त्याचा अर्थ असतो की एखाद्या गोष्टीचे घडलेले इम्पॅक्ट जे आहेत ना ते अजून सुद्धा आहेत प्रेझेंटवरती. मी तो गाडीवरून खाली पडला आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणजे असा आहे की त्याला पेन होतोय. ठीक आहे, त्याला काहीतरी जखम झालेली आहे, हा ऑटोमॅटिकली मिनिंग आहे, लक्षात ठेवा. आणि सिम्पल पास्ट टेन्सचा ऑटोमॅटिकली इनडायरेक्ट मिनिंग असा असतो की तो व्यक्ती जो तो गाडीवरून खाली पडला पण त्याला 100% लागलेलं नाहीये.
ठीक आहे. तो एक जस्ट छोटासा ऍक्सिडेंट होता आणि त्याचा जास्त काही कॉज झालेला नाहीये. तर समजतंय सिम्पल पास्ट टेन्स हा छोट्या गोष्टींसाठी यूज करतो आपण, अशा गोष्टी ज्यांचा प्रेझेंटवरती इम्पॅक्ट नाहीये. प्रेझेंट परफेक्ट टेन्स अशा गोष्टी ज्या घडल्या पण त्यांचा परिणाम अजून सुद्धा दिसतोय प्रेझेंटवरती, तिथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लक्षात ठेवा, सिम्पल पास्ट टेन्स मी डिटेलमध्ये शिकवलाय आपल्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये. आपली ही जी सिरीज आहे 30 डेजची, तर या 30 डेजच्या सिरीजमध्ये एक व्हिडिओ आपला सिम्पल पास्ट टेन्स वरती सुद्धा आहे. तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये ज्यावेळेस जाताल ना त्यावेळेस तुम्हाला दिसेल बघा सिम्पल पास्ट टेन्स वरचा व्हिडिओ. सो तो पहा, त्याच्यामध्ये पण मी चर्चा केलेली आहे सिम्पल पास्ट टेन्स बद्दल. तुम्हाला ऑटोमॅटिकली डिफरन्स समजेल. ओके, सो अगेन आता आपण सेंटेन्सेसकडे बोलूयात. तर आपलं पुढचं सेंटेन्स, शी हॅज कुक्ड द डिनर. शी हॅज कुक्ड द डिनर. तिने डिनर बनवलेला आहे. बघा, तिने डिनर बनवलेलं आहे. आता इथे अगेन जी कम्प्लिटेड ऍक्शन आहे ना त्याचा रिझल्ट आहे कशावरती, प्रेझेंटवरती. ठीक आहे, कम्प्लिटेड ऍक्शन आणि रिझल्ट दिसतोय. पास्टमध्ये ऍक्शन कम्प्लीट झाली, त्याचा रिझल्ट आता दिसतोय. कसा, तर बघा, शी हॅज कुक्ड द डिनर ही ज्या अर्थी एखाद्या व्यक्तीने बोललं असेल ना, तर त्याचा इनडायरेक्ट मिनिंग असा आहे की तिने जे डिनर बनवलंय ना ते डिनर अजून सुद्धा आहे उरलेलं. ठीक आहे, म्हणजे बनवलेलं डिनर हे तुम्ही पाहू शकताय, त्याला तुम्ही स्मेल करू शकताय, त्याला तुम्ही खाऊ सुद्धा शकताय. पण हेच जर एखाद्या व्यक्तीने सिम्पल पास्ट टेन्स मध्ये बोललं असताना, सिम्पल पास्ट टेन्स मध्ये काय झालं असतं, हे शी कुक्ड द डिनर एवढंच, तिथं हॅज नसता लागला, शी कुक्ड द डिनर. मग त्याचा इनडायरेक्ट मिनिंग असा आहे की जे डिनर बनवलंय ना ते उरलेलं नाहीये. कारण की सिम्पल पास्ट मध्ये जी गोष्ट घडते ना त्याचे जे पडसाद आहेत ना ते आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, ते आपण पाहू शकत नाही, त्याचे पडसाद किंवा त्याचे एव्हिडन्सेस आपण पाहू शकत नाही प्रेझेंटमध्ये. ती गोष्ट झाली बरं का पास्टमध्ये, आणि ती गोष्ट फस्त सुद्धा झाली, म्हणजे जे बनवलं ते खाऊन संपलं सुद्धा. पण प्रेझेंट परफेक्टनेसमध्ये काय असतं, जे बनवलं ते अजून सुद्धा आहे. फाईन, पुढचं वाक्य आपण बघूयात आता. ही हॅज फॉलन फ्रॉम दी बाईक. ही हॅज फॉलन फ्रॉम दी बाईक. सेम सेंटेन्स जे मी थोड्या वेळापूर्वी घेतलं होतं डिफरन्स सांगण्यासाठी. याचा अर्थ आहे की तो बाईकवरून खाली पडला आहे आणि 100% त्याला अजून सुद्धा काय आहे, इंजुरी आहे, तो इंजर्ड झालाय आणि पेन होतोय. म्हणजे पास्ट मधल्या गोष्टीचा प्रेझेंटवरती 100% परिणाम दिसतोय, इफेक्ट, इम्पॅक्ट दिसतोय. ओके, पुढे जाऊयात आपण. शी हॅज फॉरगॉटन हर कीज. ओके, शी हॅज फॉरगॉटन हर कीज. ती तिच्या चाव्या ज्या आहेत ते विसरलेली आहे. समजा एक लेडी आहे, ती तुम्हाला दिसते की घराबाहेर उभी आहे आणि तुम्ही बऱ्याच वेळ झाला पाहताय, म्हणजे तुम्ही चालला होता कुठल्या तरी दिशेने, तुम्ही पाहिलं की एक लेडीज आहे ते घराबाहेर उभे आहे आणि तुम्ही थोड्या वेळाने परत रिटर्न चाललाय. ठीक आहे, त्या रस्त्याने रिटर्न चाललाय, तुम्हाला अगेन परत ती लेडी दिसते जी थोडी नर्वस आहे, थोडं टेन्स दिसतीये आणि ते अजून सुद्धा घराबाहेर जे ते उभी आहे. मग तुम्ही एका व्यक्तीला विचारताय काय झालं, त्या उभ्या का आहेत बाहेर, घराच्या बाहेर. मग एक व्यक्ती सांगतोय की त्यांच्या की ज्या आहेत त्या हरवल्या आहेत, त्यांच्या चाव्या ज्या आहेत त्या हरवल्या आहेत. बघा, चाव्या हरवल्या, मग त्याचा परिणाम काय, तर त्यांना घराबाहेर थांबावं लागतंय. म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की एक ऍक्शन घडली, एखादी घटना घडली, त्याचा प्रेझेंटमध्ये इम्पॅक्ट दिसणार, चांगला किंवा वाईट, व्हॉट एव्हर. एक तर चांगला परिणाम असू शकतो तो किंवा वाईट परिणाम असू शकतो. समजते मी काय म्हणतोय ते. तर चाव्या हरवल्यामुळे ही वेळ आली घराबाहेर थांबण्याची, किंवा टेन्शनमध्ये त्या आल्या कशामुळं, चाव्या हरवल्यामुळं. समजतंय, म्हणजे एखादी गोष्ट घडली त्याचा सिरियस इम्पॅक्ट होतो बघा प्रेझेंटवरती, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. पुढचं वाक्य बघूयात आपण आता. ही हॅज लॉस्ट हिज जॉब. ही हॅज लॉस्ट हिज जॉब. अगेन सिरियस गोष्ट, त्याने त्याचा जॉब गमावला आहे. ओके, त्याने जॉब गमावला आहे. आता इथं जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली, एखाद्या व्यक्तीचा जॉब गेला, तर प्रॉब्लेम्स फेस करणार ना तो व्यक्ती. इकॉनॉमिकल म्हणा किंवा इतर गोष्टी, त्याला प्रेशर येणार, त्याला टेन्शन येणार की आता खर्च कसा चालणार, आपला घर खर्च वगैरे. आता आपण आपलं एक्सपेंडिचर्स कसे करायचे, बरोबर. म्हणजे तो व्यक्ती टेन्शनमध्ये येणार किंवा त्याच्यावरती प्रेशर येणार कारण की जॉब गेलाय. तर काही ना काहीतरी परिणाम दिसणार बघा जॉब गेल्यामुळं. सो दॅट्स वाय आपण इथे काय यूज केलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आपला आता. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅज वॉन मेनी अवॉर्ड्स. ही हॅज वॉन मेनी अवॉर्ड्स. तो खूप सारे किंवा तो बरेचसे अवॉर्ड्स जिंकला आहे. ओके, तो बरेचसे अवॉर्ड्स जिंकला आहे. आता मी तुम्हाला आधी म्हटलं होतं काय की एक कंडिशन अशी
की सपोज तुम्हाला अचिव्हमेंट्स सांगायच्या आहेत तुमच्या म्हणा किंवा इतर कोणाचे अचिव्हमेंट्स. सो त्या केसमध्ये आपण एक प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करत असतो. तुम्ही काय अचीव्ह केलं, तुम्ही काय उपलब्धी घेतली हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करत असतो. सो याचे अचिव्हमेंट, याची उपलब्धी काय आहे, तर या व्यक्तीने बरेचसे अवॉर्ड्स जिंकलेले आहेत. सो अचिव्हमेंट सांगायचे, यूज करा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फाईन. सो याची ही अचिव्हमेंट होती म्हणून आपण इथे प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज केला. पुढचं सेंटेन्स आपलं, शी हॅज रिटन टू बुक्स. शी हॅज रिटन टू बुक्स. तिने 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. तिने 2 पुस्तकं लिहिली आहेत. बघा ही पण काय आहे, एक अचिव्हमेंट आहे ना, मोठी गोष्ट आहे. पुस्तकं काय सगळेच लिहू शकतात का, किंवा असं आहे का की सगळेच पुस्तकं लिहितात? नाहीच ना. कोणीतरीच पुस्तक लिहितं ज्याला त्या गोष्टीची जाण आहे, जो जाणकार आहे त्या विषयामधला, त्या सब्जेक्टमधला, तोच त्या सब्जेक्टवरती पुस्तक लिहू शकतो. सो जर 2 पुस्तकं लिहिलेत तर ही पण काय आहे, अचिव्हमेंट आहे. सो अचिव्हमेंट सांगायचे, यूज करा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य आपलं, दे हॅव स्टार्टेड अ सक्सेसफुल बिझनेस. दे हॅव स्टार्टेड अ सक्सेसफुल बिझनेस. त्यांनी सक्सेसफुल बिझनेस जो आहे तो स्टार्ट केला आहे. ओके, त्यांनी एक यशस्वी बिझनेस स्टार्ट केला आहे. बघा बिझनेसमध्ये यशस्वी होणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. काय आहे ही, तर अचिव्हमेंट आहे ना एखाद्या व्यक्तीची. सो अचिव्हमेंट सांगताय, दॅट्स वाय काय यूज केलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य आपलं, दे हॅव वॉश्ड द कार. दे हॅव वॉश्ड द कार. त्यांनी कार जे ते वॉश केले, त्यांनी कार जे ते स्वच्छ केली आहे किंवा धुतली आहे. बघा कार आहे, कार जे ते खूप क्लीन दिसते, खूप स्वच्छ दिसते. मग एक व्यक्ती बोलला की काय झालं, त्यांची कार आज खूप स्वच्छ दिसतीये, ठीक आहे, खूप चमकतीये. मग तो दुसरा व्यक्ती म्हणतो की अरे मी थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की त्यांनी जे ते कार वॉश केली आहे. ठीक आहे, बघा कार वॉश केली, त्याचा रिझल्ट दिसतोय ना आता, की कार जे ते चमकती किंवा खूप स्वच्छ दिसते. तर एखादी ऍक्शन झाली, घटना झाली, त्याचा रिझल्ट अजून सुद्धा दिसतोय, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फाईन. पुढचं वाक्य, शी हॅज क्लीन्ड हर रूम. शी हॅज क्लीन्ड हर रूम. तिने तिचा रूम जो आहे तो क्लीन केला आहे. एखाद्याच्या रूममध्ये तुम्ही एंटर केलं, ठीक आहे, आणि रूम जो आहे तो शक्यतो म्हणजे तेवढा स्वच्छ नसतो किंवा तेवढा चांगला दिसत नाही, बट आज रूम खूप चांगला दिसतोय. इथे विचारलं जातंय की काय झालं, आज एवढा रूम का चांगला दिसतोय. इथं सांगितलं जातंय काय, तर जिचा रूम आहे त्या व्यक्तीने काय केलंय, तर आज रूम जो आहे तो स्वच्छ केला. बघा जी गोष्ट केली त्याचा परिणाम दिसतोय ना आता. ठीक आहे, जी ऍक्शन घेतली त्याचा परिणाम आहे. ऍक्शन घेतली रूम स्वच्छ करण्याची आणि रूम स्वच्छ दिसतोय, हे काय झालं, त्याचा परिणाम झाला. त्याच्यामुळे आपण यूज केला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पुढचं वाक्य, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. इथे मी माझा होमवर्क जो आहे तो कंप्लीट केला आहे. ओके, सपोज तुम्ही क्लासमध्ये आहात, तुमचे क्लास टीचर तुम्हाला विचारतात ते काय, की होमवर्क झाला का, बुक दाखव तुझी, होमवर्क झाला का, आणि होमवर्क झाला आहे. मग तुम्ही काय म्हणणार, आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. बिकॉज जी ऍक्शन घेतली होमवर्क करण्याची त्याचा परिणाम म्हणजे तुमच्या बुकमधला होमवर्क आहे, जो की तुम्ही आता दाखवू शकता. दॅट्स वाय काय यूज केलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा जास्त जबाबदार पण असतो, जबाबदार किंवा रिस्पॉन्सिबल पण असतो. म्हणजेच काय, तर बघा तुमच्यावरती एखाद्या गोष्टीची जबाबदारी टाकली आणि ती जबाबदारी जर पूर्ण केली तर तुम्हाला रिवॉर्ड्स मिळतील. ठीक आहे, किंवा जबाबदारी पूर्ण केल्यामुळं काहीतरी बेनिफिट होऊ शकतो तुमचा किंवा इतर कोणाचा. पण जबाबदारी जर तुम्ही पूर्ण केली नाही किंवा तुम्ही टास्क जर पूर्ण केला नाही तर त्याच्यातनं असं होऊ शकतं की एकतर तुम्हाला नुकसान पोहोचू शकतं किंवा इतर कुठल्या तरी व्यक्तीला नुकसान पोहोचू शकतं. किंवा असं पण आहे की ठीक आहे आता तर ते काम पूर्ण नाही केलं, बट ते तुम्हाला कधी ना कधीतरी पूर्ण करावं लागणार आहे. तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा जास्त रिस्पॉन्सिबल आहे आणि सिम्पल पास्ट टेन्स हा तेवढा रिस्पॉन्सिबल नाहीये. तो आपण जस्ट कॅज्युअली एखादी स्टोरी वगैरे सांगण्यासाठी यूज करत असतो. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणा किंवा सिम्पल पास्ट टेन्स म्हणा, हे तुम्हाला कुठल्याच चॅनलवरती शिकायला मिळणार नाही, हे तुम्हाला मी गॅरंटीड सांगू शकतो. आणि या गोष्टीमुळेच मी तुम्हाला सुरुवातीलाच गॅरंटी दिली होती डे 1लाच, की तुम्ही ज्यावेळेस हा पूर्ण 30 डेजचा सिरीजचा कोर्स तुम्ही पाहून पूर्ण करताल त्यावेळेस तुम्ही 101% एक्सलेंट स्पीकर असणार आहात. मी याच बेसिसवरती तुम्हाला ते कमिटमेंट दिलं होतं. तर बघा हा जो कोर्स आहे ना, हा कोर्स मी खास आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी बनवलेला आहे. ओके, जे आपली मराठी मुलं आहे की ज्यांना इंग्लिश शिकायचंय आणि मराठीमधून इंग्लिश शिकायचंय
पण त्यांना व्यवस्थित प्लॅटफॉर्म्स मिळत नाहीयेत किंवा सोर्सेस मिळत नाहीत जिथून त्यांना इंग्लिश शिकता येईल. आणि इंग्लिश न शिकल्यामुळं काय होतंय तर करिअरमध्ये मागे पडत आहेत ही लोक. तेवढ्या जॉबच्या संधी मिळत नाहीत किंवा प्रमोशन्स थांबलेले आहेत. तर अशा सर्व आपल्या लोकांसाठी आपण हा कोर्स जो आहे तो बनवलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा आपण खूप महत्त्वाच्या गोष्टींचे कोर्सेस लॉन्च करणार आहे. मी एक संपूर्ण इंटरव्ह्यू स्किल्सची सिरीज स्टार्ट करणार आहे, पर्सनल डेव्हलपमेंटची सिरीज स्टार्ट करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन नक्की ऑन करा की जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन व्हिडिओ अपलोड झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि लक्षात ठेवा आपल्याच लोकांसाठी आपण हा कोर्स बनवलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त मराठी व्ह्यूवर्सपर्यंत, जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन व्ह्यूवर्सपर्यंत हा कोर्स जो आहे तो पोहोचवा. हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. ठीक आहे. बघा तुमचं एक शेअर आहे ना कोणाला तरी भलं करू शकतं. ओके फाईन. सो आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस पाहणार आहोत बरं का. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे फ्रेम करायचे बघा सोपं आहे. सेम स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह सारखं, थोडासा एक चेंज आहे. चेंज असा आहे की याच्यामध्ये आपण एक गोष्ट ऍड करणार आहे ती म्हणजे हॅव किंवा हॅजच्या नंतर आपण नॉट लावणार आहे. ठीक आहे. हॅव किंवा हॅजच्या नंतर आपण काय करणार आहे नॉट ऍड करणार आहे जेणेकरून हे सेंटेन्स काय होईल तर निगेटिव्ह सेंटेन्स होईल. फाईन. मग काय होणार आहे तुम्हाला ज्याच्याबद्दल बोलायचं आहे ना त्या व्यक्तीला यूज करा सुरुवातीला. त्याच्यानंतर व्यक्तीवरती डिपेंड आहे. मी आधीच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हॅव कुठे यूज होणार आहे व हॅज कुठे यूज होणार आहे ते. फाईन. तर त्या व्यक्तीच्या अनुसार हॅव यूज होईल किंवा हॅज यूज होईल. आणि तुम्हाला नॉट जो आहे ना तो हॅवच्या नंतर किंवा हॅजच्या नंतर लावायचा. हॅव असेल वाक्यामध्ये तर हॅवच्या नंतर नॉट लावा. हॅज असेल वाक्यामध्ये तर मग हॅजच्या नंतर नॉट लावा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय इथे सुद्धा तिसरा टाईप यूज करायचा वर्बचा तुम्हाला. ठीक आहे. थर्ड फॉर्म यूज करा वर्बचा. आणि शेवटी तुमच्या एक्स्ट्रा डिटेल्स असतील. फाईन. तर आता आपण वाक्य बघूया. तर पहिलं सेंटेन्स आहे बघा आय हॅव नॉट व्हिजिटेड गोवा. ओके. काय सेंटेन्स आहे आय हॅव नॉट व्हिजिटेड गोवा. मी गोव्याला व्हिजिट केलेलं नाहीये. आता इथे तुम्ही काय सांगताय तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाहीये. फाईन. सेंटेन्स स्ट्रक्चर तर तुम्हाला समजलं असेल. सेंटेन्स कसं बनवायचं ते ज्या व्यक्तीबद्दल बोलायचं तो व्यक्ती, त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज त्याला नॉट लावा म्हणजेच हॅव नॉट किंवा हॅज नॉट होईल. देन वर्बचा थर्ड टाईप आपण यूज करणार आहे व शेवटी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. तर इथे एक सेंटेन्स आहे पहिलं ते सेंटेन्स बेस्ड आहे कुठल्या कंडिशनवरती तर एक्सपिरियन्सच्या कंडिशनवरती. बघा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाहीये. ठीक आहे. एखाद्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव नाहीये तर हे सांगताना सुद्धा तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचं आहे त्यातलं निगेटिव्ह स्ट्रक्चर. ठीक आहे. निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर यूज करायचं. जसं इथे यूज केलंय आय हॅव नॉट व्हिजिटेड गोवा. मी गोव्याला व्हिजिट केलेलं नाहीये मला अनुभव नाहीये त्याचा. पुढचं सेंटेन्स शी हॅज नॉट मेट अ फेमस ऍक्टर. शी हॅज नॉट मेट अ फेमस ऍक्टर. ती फेमस ऍक्टरला भेटलेली नाहीये. ठीक आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्याला भेटलेली नाही म्हणजे तिला त्या गोष्टीचा अनुभव नाहीये. बघा शी होतं म्हणून आपण हॅज नॉट यूज केलं व आय होतं म्हणून आपण हॅव नॉट यूज केलं. वरती पुढचं सेंटेन्स बघूयात आपण वी हॅव नेव्हर इटन जॅपनीज फूड. वी हॅव नेव्हर इटन जॅपनीज फूड. आम्ही जॅपनीज फूड कधीच खाल्लेलं नाहीये. बघा ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे की एखादी गोष्ट मी कधीच केली नाही, एखाद्या गोष्टीला मी कधीच एक्सपिरियन्स केलं नाही तर कधीच नाही ते म्हणजे नेव्हर असतं. ठीक आहे. काय यूज करायचंय नेव्हर यूज करायचं तुम्हाला त्या केसमध्ये. दॅट्स वाय इथे मी मुद्दाम नेव्हर यूज केलेलं आहे. फाईन. सो वी हॅव नेव्हर इटन जॅपनीज फूड. आम्ही जॅपनीज फूड कधीच खाल्लेलं नाहीये आम्हाला एक्सपिरियन्स नाही त्याचा. पुढे ही हॅज नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन. ही हॅज नेव्हर ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन. त्याने कधीच एअरप्लेनने म्हणजेच विमानाने प्रवास केलेला नाहीये. ओके. त्याने कधीच विमानाने प्रवास केलेला नाहीये म्हणजे त्याला अनुभव नाहीये. बघा परत आपण नेव्हर यूज केलं बिकॉज कधीच केलं नाही त्यांनी ती गोष्ट त्याच्यामुळं. पुढे वी हॅव नॉट फाउंड दी कीज. वी हॅव नॉट फाउंड दी कीज. आम्हाला कीज मिळालेल्या नाहीयेत. ओके. आम्हाला कीज मिळालेला नाहीयेत. इथं नवीन कंडिशन क्रिएट होते. काय नवीन कंडिशन क्रिएट होते बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स एक असा टेन्स आहे ना की जो आपण अशा गोष्टीसाठी सुद्धा यूज करतो की ज्याच्यामध्ये एखादी ऍक्शन घडली नाही. बघा एखादी ऍक्शन घडली नाही, एखादी गोष्ट झाली नाही व त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय.
आता कशा प्रकारे परिणाम भोगावा लागतो एक सिच्युएशन सांगतो. बघा 2-3 लोक आहेत, त्यांच्या चाव्या हरवल्या घराच्या, चाव्यांची शोधाशोध चालू आहे. आता चाव्या नाहीयेत म्हटल्यावरती घरामध्ये इंटर करताच येणार नाही इंटर, बरोबर ना. आणि शोधाशोध चालू आहे. एक व्यक्ती आहे, त्यांनी पाहिलं, मग त्यांनी विचारलं की काय झालं. मग त्यांनी सांगितलं काय की चाव्या जे ते हरवलेल्या आहेत. त्याच्यानंतर परत थोड्या वेळाने काय झालं, तो व्यक्ती त्यांना भेटला. तो म्हणतोय की अरे काय झालं, का उभे आहात अजून सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर. मग इथं काय सांगतात हे 2-3 लोक, तर आम्हाला अजून सुद्धा चाव्या मिळालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा चाव्या मिळाल्या नाहीत, ती गोष्ट घडली नाही. त्याच्यामुळं काय परिणाम झाला, काय भोगावं लागतंय, तर घराच्या बाहेर थांबावं लागतंय. बघा घरात जाता येत नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट न घडली त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार. मग ते चांगले असू शकतात किंवा वाईट सुद्धा असू शकतात, दोन्ही प्रकारचे. बट इथे वाईट परिणाम भोगावा लागतो, काय तर घराच्या बाहेर थांबावं लागतं. पुढचं सेंटेन्स, he has not recovered from the accident. he has not recovered from the accident. तो अजून सुद्धा ऍक्सिडेंट मधून रिकवर झालेला नाहीये. ओके, बघा मी जसं तुम्हाला म्हटलं होतो की एखाद्या ऍक्शनचा परिणाम हा चालू असतो कधी प्रेझेंटमध्ये, तो म्हणजे प्रेझेंट परफेक्टनेस आहे. आता इथे काय झालं, तर त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला होता, ऍक्सिडेंटमुळे तो इंजर्ड झाला होता, आणि इंजुरी झाल्यामुळे काय झालं, तर तो पेनमध्ये आहे, त्याला जखम वगैरे झाली, ट्रीटमेंट वगैरे चालू आहे त्याची. आणि इथं काय सांगितलं जातंय की तो अजून सुद्धा रिकवर झालेला नाहीये. ठीक आहे, म्हणजे ज्या केसमध्ये एखाद्या गोष्टीमधून तुम्ही अजून सुद्धा बाहेर पडलेले नाहीयेत, त्या केसमध्ये तुम्ही प्रेझेंट परफेक्ट यूज करणार आहात सांगण्यासाठी की आम्ही अजून सुद्धा त्या सिच्युएशन मधून बाहेर पडलेलो नाही आहोत. हा व्यक्ती अजून सुद्धा त्या इंजुरीमधून बाहेर पडलेला नाहीये, तो अजून सुद्धा रिकवर झालेला नाहीये. ओके, तर वळूयात आता पुढच्या सेंटेन्सकडे आपण. बघा काय सेंटेन्स आहे, आय हॅव नॉट पेड द इलेक्ट्रिसिटी बिल. आय हॅव नॉट पेड द इलेक्ट्रिसिटी बिल. काय सांगितलं जातंय, तर मी इलेक्ट्रिसिटी बिल जे ते भरलेलं नाहीये. ओके, मी विजेचं बिल जे ते भरलेलं नाहीये. बघा आता इथं विजेचं बिल भरलं नाही, तर याचे परिणाम अशा होऊ शकतात की कट करू शकतात कनेक्शन. ठीक आहे, मीटरचं कनेक्शन कट होऊ शकतं, म्हणजे ती गोष्ट झाली नाही, त्याच्यामुळे काय होणार आहे, तर परिणाम भोगावे लागणार आहे. तर लक्षात ठेवा, एखादी गोष्ट झाली नाही आणि त्या न झालेल्या गोष्टीमुळे काहीतरी परिणाम भोगावा लागणार, तर मग त्या केसमध्ये तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करून ती गोष्ट झाली नाही हे सांगणार आहात. ठीक आहे, जसं इथे यूज केलं बघा आपण, आय हॅव नॉट पेड द इलेक्ट्रिसिटी बिल. फाईन. पुढचं वाक्य, दे हॅव नॉट रिपेअर्ड द बाईक. दे हॅव नॉट रिपेअर्ड द बाईक. त्यांनी बाईक रिपेअर केलेली नाहीये. ओके, आता बाईक रिपेअर झालेली नाही, त्याच्यामुळे काय होणार आहे, बाईक वापरताच येणार नाही, त्या बाईकवरती कुठे बाहेर जाता येणार नाही. ओके, पुढचं वाक्य, he has not won any awards yet. he has not won any awards yet. तो अजूनपर्यंत कोणतंही अवॉर्ड जिंकलेला नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं ना की अजूनपर्यंत हे झालेलं नाहीये, त्यावेळेस तुम्ही एट यूज करता. काय यूज करायचं आहे, एट, आणि एट हे शेवटी यूज करायचं असतं नेहमी वाक्याच्या. फाईन, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर इथं काय सांगितलं आपण, तो अजूनपर्यंत कोणतंही अवॉर्ड जिंकलेला नाहीये. ओके, तर अचिव्हमेंट्स आहेत बघा, या वरती काय होतं, तर अचिव्हमेंट ही पॉझिटिव्ह होती, म्हणजे अचिव्हमेंट झाली. ओके, ती गोष्ट प्राप्त झाली, आणि खाली काय अचिव्हमेंट बट निगेटिव्ह वे मध्ये की ती गोष्ट प्राप्त झालेली नाहीये अजून. फाईन. पुढचं वाक्य, शी हॅज नॉट रिटन एनी बुक्स एट. शी हॅज नॉट रिटन एनी बुक्स एट. तिने अजूनपर्यंत कोणतंही बुक लिहिलेलं नाहीये. तिने अजूनपर्यंत कोणतंही बुक लिहिलेलं नाहीये. अगेन अचिव्हमेंट बट ती गोष्ट प्राप्त झालेली नाहीये. ओके, अचिव्हमेंट झालेली नाहीये त्या गोष्टीची. पुढचं वाक्य, they have not started their business yet. they have not started their business yet. त्यांनी अजूनपर्यंत त्यांचा बिझनेस जो आहे तो सुरू केलेला नाहीये. अगेन ती गोष्ट प्राप्त झाली नाही. बिझनेस स्टार्ट करणं हे अजूनपर्यंत अचीव केलेलं नाहीये त्यांनी. तर लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही, अचीव झाली नाही हे सांगायचे, त्या त्यावेळेस प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं निगेटिव्ह फॉर्मॅट यूज करा. फाईन. पुढे जाऊयात आपण. I have not found my wallet. I have not found my wallet. मला माझं वॉलेट मिळालेलं नाहीये.
तो व्यक्ती अजून सुद्धा शोधाशोध करतोय आणि अजून पण त्याला ते वॉलेट मिळालं नाही. दॅट्स व्हाय तो काय म्हणतोय, आय हॅव नॉट फाउंड माय वॉलेट. पुढे, दे हॅव नॉट वॉश्ड द कार. दे हॅव नॉट वॉश्ड द कार. त्यांनी कार जे ते वॉश केलेली नाहीये. सपोज असं झालं की खूप सुंदर कार आहे आणि त्या कारचा कलर व्हाईट आहे, ठीक आहे, व्हाईट कलरची कार आहे ती, आणि कार खूप खराब दिसते, नवीनच कार आहे आणि खूप खराब दिसते कार. मग एक व्यक्ती म्हणतोय की अरे कार अशी का दिसतीये, ही तर नवीन कार आहे, मग अशी का दिसते जुन्या कारसारखी. मग तो व्यक्ती काय म्हणतोय की त्या लोकांनी ज्यांची कार आहे ना, त्यांनी अजून कार जे ते वॉश केलेली नाहीये, त्यांनी कारच वॉश नाही केली, त्याच्यामुळे ती तशी खराब दिसते. ठीक आहे, बघा, एखादी गोष्ट न केली आणि नाही केली त्याच्यामुळे काहीतरी एक परिणाम दिसतोय. एखादी गोष्ट स्वच्छ नाही केली त्याच्यामुळे ती गोष्ट खराब दिसते. ठीक आहे, एखाद्या गोष्टीचं काम नाही केलं म्हणून काय होतंय, त्याचा परिणाम भोगावा लागतोय. तर अशा केसेस आपण सांगतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आणि निगेटिव्ह फॉर्मॅट मध्ये. ओके, पुढचं वाक्य आपलं, ही हॅज नॉट वोन हीज सीट बेल्ट. ही हॅज नॉट वोन हीज सीट बेल्ट. त्याने त्याचं सीट बेल्ट लावलेलं नाहीये. आता बघा, सपोज असं झालं की एक व्यक्ती कार चालवतोय, ट्रॅफिक पोलिसनी कार थांबवली आणि विचारलं जातं की का कार थांबवली तुम्ही आमची. मग तो व्यक्ती सांगतोय, कोण, ट्रॅफिक पोलीस, की त्या व्यक्तीने, जो तुझ्या शेजारी बसलाय, त्याने सीट बेल्ट लावलेलं नाहीये. ओके, त्याने सीट बेल्ट जे ते लावलेलं नाहीये. बघा, जी गोष्ट झाली नाही त्याच्यामुळे परिणाम भोगावा लागणार आहे. आता तुम्हाला फाईन पडणार. फाईन. ओके, पुढचं वाक्य, वी हॅव नॉट क्लीन्ड द किचन. वी हॅव नॉट क्लीन द किचन. आम्ही किचन स्वच्छ केलेलं नाहीये. सपोज असं झालं की एखाद्या व्यक्तीने एंटर केलं किचनमध्ये आणि एक खराब स्मेल येतोय. ठीक आहे, खराब स्मेल येतोय किचनमध्ये गेल्यावरती. त्या व्यक्तीने विचारलं, काय झालं, किचनमध्ये का असा स्मेल येतोय. मग तुम्ही काय सांगताय की आम्ही जे ते किचनच स्वच्छ केलेलं नाहीये. ठीक आहे, तर स्वच्छ केलं नाही त्याचा परिणाम काय, तर घाणेरडा स्मेल येणं. फाईन. तर आतापर्यंत इथं आपण काय केलं, निगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा कव्हर केलेत, पॉझिटिव्ह झाले, निगेटिव्ह झाले. आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहे. बघा किती महत्वाच्या गोष्टी आहेत या. तुम्हाला स्किप थोडं पण करायचं नाही, बिकॉज स्किप केलं तर महत्वाच्या गोष्टी मिस होणार आहे. कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा सगळ्यात जास्त अवघड टेन्स, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये, स्पोकन इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त अवघड टेन्स म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर तुम्ही थोडं जरी मिस केलं तरी हा महत्वाचा टेन्स मिस होऊन जाणार आहे. ठीक आहे, आणि आयुष्यभर असेच डाऊट्स राहतील तुम्हाला. सो मिस करू नका, स्किप करायचं नाही अजिबात. सो आता आपण क्वेश्चन्स पाहणार आहोत. क्वेश्चन्स कसे बनवायचे बघा. क्वेश्चन्स बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवात हॅव किंवा हॅजने करावी लागणार आहे. सुरुवातीलाच हॅव यूज करा किंवा सुरुवातीलाच हॅज यूज करा. ठीक आहे, अगेन सेम क्रायटेरिया राहणार आहे. आय, यू, वी, दे यांच्यासाठी हॅव यूज करणार आहे, जे की तुम्हाला मी आधीच चर्चा केली होती सुरुवातीला व्हिडिओच्या. फक्त एवढंच की हॅव तिथं मी दुसऱ्या नंबरला दाखवलं होतं, पण इथे क्वेश्चन्स आहेत ना, त्याच्यामुळे आपण हॅव सुरुवातीला यूज करणार आहे. आय, यू, वी, दे यांच्यासाठी. व जर तुमचे व्यक्ती किंवा ज्या व्यक्तीबद्दल बोलताय तुम्ही, तो व्यक्ती जर ही असेल, शी असेल, इट असेल, किंवा तुम्ही डायरेक्ट एका व्यक्तीचं नाव घेताय तिथे, जसं की सुरेश, सूरज, रमेश हे असं, तर त्या केसमध्ये तुम्ही हॅजने सुरुवात करणार आहे. ओके, सुरुवातीलाच हॅज यूज करायचं आहे. फाईन. हॅव आणि हॅज यूज करून झाल्याच्या नंतर ज्या पर्सन बद्दल बोलताय तो पर्सन तुमचा दुसऱ्या नंबरला असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऍक्शन बद्दल बोलणार आहात, ऍक्शन यूज करायचे आहे. याच्यामध्ये सुद्धा तिसऱ्या टाईपचे ऍक्शन वर्बचा थर्ड फॉर्म. शेवटी तुम्ही एक्स्ट्रा डिटेल्स यूज करायच्या. फाईन. आता आपण बघूया डायरेक्ट क्वेश्चन्स. हॅव यू एव्हर विजिटेड गोवा. हॅव यू एव्हर विजिटेड गोवा. तू कधी गोव्याला व्हिजिट केलं आहे का. बघा, कधी जे आहे ना, कधीसाठी आपण एव्हर यूज करतो. जेव्हा केव्हा तुम्हाला असं म्हणायचं ना, तू कधी हे ट्राय केलंय का, तू कधी या ठिकाणी व्हिजिट केलंय का, ओके, तू कधी हे पुस्तक वाचलंय का, तू कधी अशा प्रकारचा मूवी पाहिला आहे का, तर ह्या सर्व वाक्यांसाठी हॅव यू एव्हर असं यूज करायचं तुम्हाला. हॅव ज्याच्याबद्दल बोलायचंय तो व्यक्ती येणार आहे. इथं मी समोरच्या बद्दल बोलत होतो म्हणून मी यू यूज केला, आणि मग त्या व्यक्तीच्या नंतर एव्हर यूज करायचं तुम्हाला. ओके, सो हॅव यू एव्हर व्हिजिटेड गोवा याचा अर्थ आहे की तू कधी गोव्याला व्हिजिट केलं आहे का. फाईन. पुढचं वाक्य, हॅज शी ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन. ओके, हॅज शी ट्रॅव्हल्ड बाय एअरप्लेन याचा अर्थ आहे की तिने एअरप्लेननी कधी ट्रॅव्हल केलं आहे का. ओके, तिने एअरप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे का, तिला एक्सपिरियन्स आहे का एअरप्लेनने ट्रॅव्हल करायचा. ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या व्यक्तीला त्याचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे की तू कधी हे ट्राय केलंय का, तू कधी हे असं काम केलंय का,
तर त्या वेळेस तुम्ही हॅव किंवा हॅजने सुरुवात करणार आहे आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आपल्याला. लक्षात ठेवा, नेहमी प्रेझेंट परफेक्ट टेन्स. फाईन. पुढचं वाक्य, हॅव दे ईटन जॅपनीज फूड. हॅव दे ईटन जॅपनीज फूड. त्यांनी जॅपनीज फूड खाल्लं आहे का? ओके, त्यांना एक्सपिरियन्स आहे का जॅपनीज फूड खाण्याचा? नेक्स्ट सेंटेन्स, हॅव दे एव्हर बीन टू सिंगापूर. हॅव दे एव्हर बीन टू सिंगापूर. ते कधी सिंगापूरला गेलेत का? ते कधी सिंगापूरला जाऊन आलेत का? ठीक आहे, बघा बीन जो आहे ना, बीन जो, तो क्वेश्चन मध्ये आपण काय करणार आहे, क्वेश्चन मध्ये तुम्ही हॅव सुरुवातीला यूज करणार, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीबद्दल बोलायचंय तो दुसऱ्या नंबरला, देन तुम्ही एव्हर यूज करा, कारण एव्हरचा अर्थ असतो की कधी. ठीक आहे, कधी केलंय का हे, आणि देन मग तुम्ही बीन टू यूज करा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, बीन टू एकत्र यूज करायचं. देन तुम्ही ज्या प्लेस बद्दल बोलता ना ते प्लेस तिथे यूज करा. खास करून प्लेससाठीच यूज करतो बरं का आपण बीन टू जो आहे तो. ठीक आहे, तू तिथं जाऊन आलाय का, तू या ठिकाणी जाऊन आलाय का हे विचारण्यासाठी, म्हणजे तुला त्या ठिकाणी जाऊन येण्याचा एक्सपिरियन्स आहे का, थोडक्यात त्याचा अर्थ असतो. पुढचं वाक्य आपलं, हॅज शी एव्हर बीन टू दिल्ली. हॅज शी एव्हर बीन टू दिल्ली. ती कधी दिल्लीला जाऊन आली आहे का? ती कधी दिल्लीला गेलेली आहे का? बघा इथं हॅव यूज केला का, बिकॉज दे होता आणि दे साठी आपण हॅव यूज करतो, आणि इथं मी हॅज यूज केला बिकॉज शी साठी आपण हॅज यूज करत असतो. फाईन. सो हॅज शी एव्हर बीन टू दिल्ली. ती कधी दिल्लीला जाऊन आली आहे का? ओके. पुढचं सेंटेन्स आपलं, हॅव यू फिनिश्ड योर होमवर्क. हॅव यू फिनिश्ड योर होमवर्क. तू तुझा होमवर्क फिनिश केला आहे का, संपवला आहे का तू तुझा होमवर्क, हे असं आपण विचारतोय. बघा हॅव हॅज म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा जास्त रेस्पॉन्सिबल आहे, हा जास्त जबाबदार आहे. मग इथं जर आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाबद्दल विचारतोय ना, मग ते काम झालं असेल किंवा नसेल झालं त्याच्यावरती डिपेंड असणारे परिणाम काय तो पुढचा. आता बघा इथे जर एखाद्या टीचरने विचारलं एखाद्या स्टुडंटला की हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क, आणि तो व्यक्ती जर हो बोलला तर काय होईल, ठीक आहे, त्याचं जे ते म्हणजे चेक केलं जाईल होमवर्क आणि त्याला त्याची बुक दिली जाईल, म्हणजे त्याला पनिशमेंट मिळणार नाही. पण त्याने जर होमवर्क नसेल केला तर काय होईल, त्याला पनिशमेंट मिळू शकते किंवा त्याच्या पॅरेंट्सला बोलवलं जाऊ शकतं की तुमचा मुलगा जो आहे तो अभ्यासच करत नाही, म्हणजे त्याला परिणाम भोगावे लागू शकतात ना, एखादी गोष्ट केल्यामुळं किंवा न केल्यामुळं. आणि जर खूपच चांगलं केलं आहे काय तर त्याला त्याचा रिवॉर्ड सुद्धा मिळू शकतो, त्याला कौतुक त्याचं होईल किंवा त्याला शाबासकी मिळू शकते. काय म्हणजे काय ना काहीतरी घडणार आहे ती गोष्ट जे ते होणं किंवा न होण्याने. तर अशा गोष्टींसाठी आपण काय करतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा क्वेश्चन जो आहे तो फ्रेम करत असतो, बिकॉज जे उत्तर येणार आहे त्याच्यावरती परिणाम ठरणार आहे पुढचे. फाईन. पुढचं वाक्य, हॅज शी क्लीन्ड हर रूम. हॅज शी क्लीन्ड हर रूम. तिने तिचा रूम क्लीन केला आहे का? सपोज ज्या दिवशी रूम क्लीन करायचा आहे त्या दिवशी कोणीतरी म्हणजे गेस्ट वगैरे येणार आहे, ठीक आहे, कोणीतरी गेस्ट येणार आहे आणि आईने सांगितलं की तू काय कर, रूम जो आहे तो क्लीन कर. ठीक आहे, एका आईने तिच्या मुलीला सांगितलं काय की रूम जो आहे तो क्लीन करून ठेवतो बिकॉज गेस्ट येणार आहे, मी बाकीची तयारी करते. आता बघा गेस्ट जर आले आणि त्यांनी पाहिलं की किती अस्वच्छ आहे, इथं काय होईल, ते नावं ठेवतील ना की किती अस्वच्छता आहे रूममध्ये. सो बघा त्यांनी नावं ठेवणं किंवा त्यांना प्रसन्न वाटण्याने त्यांनी जे ते कौतुक करणं, बघा हे कशावर डिपेंड असणार आहे तर क्वेश्चनच्या आन्सरवरती. तर इथं काय क्वेश्चन विचारला, हॅज शी क्लीन्ड दी रूम. हॅज शी क्लीन्ड हर रूम. त्याने तिचा रूम स्वच्छ केला का? तर इथे जे गेस्ट आहेत ते आल्यावरती जर स्वच्छ रूम पाहिला तर ते कौतुक करतील की घरातले लोक किती स्वच्छ आहेत, आणि जर अस्वच्छ दिसला रूम तर काय म्हणतील की ते अस्वच्छ लोक आहेत या घरामध्ये. फाईन. पुढचं वाक्य, हॅज ही रिकवर्ड फ्रॉम द ऍक्सिडेंट. हॅज ही रिकवर्ड फ्रॉम द ऍक्सिडेंट. तो ऍक्सिडेंट मधून रिकवर झाला आहे का? ठीक आहे, तो ऍक्सिडेंट मधून रिकवर झाला आहे का? आता इथे रिकवर झाला असेल तर चांगली गोष्ट आहे, रिकवर नसेल झाला तर काय होणार आहे, त्या व्यक्तीला पेन होणार आहे, दुःख होणार आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य, हॅव यू पेड दी इलेक्ट्रिसिटी बिल. हॅव यू पेड दी इलेक्ट्रिसिटी बिल. तू इलेक्ट्रिसिटी बिल भरला आहे का, पे केलं आहे का? समजा पप्पांनी त्याच्या मुलाला सांगितलं, ठीक आहे, एका वडिलांनी त्याच्या मुलाला सांगितलं काय
की इलेक्ट्रिसिटी बिल जे तुला आज भरायचं आहे, बऱ्याच दिवस झालं इलेक्ट्रिसिटी बिल भरलं नाही आणि तू जर आता इलेक्ट्रिसिटी बिल भरलं नाहीस तर आपलं कनेक्शन कट होऊ शकतं. मग त्याचे वडील, त्या मुलाचे वडील त्याला विचारतात ते काय की तू इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं का. आता त्याचं जर आन्सर येस आलं तर वडील जे ते खुश होतील, नो आन्सर आलं तर वडील त्याला मारतीलच, बिकॉज कनेक्शन कट होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे इथं ती कृती किंवा ती ऍक्शन केल्यामुळे किंवा न केल्यामुळे काय ना काहीतरी परिणाम घडणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपण काय केलं, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये क्वेश्चन विचारला. पुढचं वाक्य, हॅज ही वॉन एनी अवॉर्ड्स. हॅज ही वॉन एनी अवॉर्ड्स. तो कोणते अवॉर्ड्स जिंकला आहे का. ओके, त्याने कधी कोणता अवॉर्ड जिंकला आहे का. जर एखाद्याच्या अचिव्हमेंट बद्दल जर विचारायचं असेल ना की तू कधी हे केलंय का, तुला कधी हा पुरस्कार मिळाला आहे का, तर अशा प्रकारचे वाक्य, अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण हे विचारतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. फाईन. पुढचं वाक्य आपलं, हॅज शी रिटन एनी बुक्स. हॅज शी रिटन एनी बुक्स. तिने कोणतं बुक लिहिलंय का कधी विचारतोय आपण. सपोज एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती जे येते तिच्या फ्रेंडचं खूप जास्त कौतुक करते. ओके, तिची फ्रेंड जे येते तिचं ती खूप कौतुक करते की खूप हुशार येते त्या सब्जेक्टमध्ये, त्या सब्जेक्टमधलं तिला खूप जास्त नॉलेज आहे. मग हा जो व्यक्ती आहे, समोरचा व्यक्ती, तो विचारतोय की ठीक आहे एवढं सगळं नॉलेज आहे तिला, मग तिने कुठलं बुक लिहिलंय का त्या सब्जेक्टमध्ये. ओके, तिने कधी कुठलं बुक लिहिलंय का असं विचारलं जातं, अचिव्हमेंट त्या व्यक्तीची. पुढे, हॅव दे स्टार्टेड देअर बिझनेस. हॅव दे स्टार्टेड देअर बिझनेस. त्यांनी त्यांचा बिझनेस स्टार्ट केला आहे का. ओके, त्यांना अचिव्हमेंट मिळाली आहे का बिझनेस स्टार्ट करण्याची, असे विचारलं जाते. पुढे, हॅव यू फाउंड युअर वॉलेट. हॅव यू फाउंड युअर वॉलेट. तुला तुझं वॉलेट मिळालं का. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला दिसत होतं की एक व्यक्ती जो की वॉलेट शोधतोय, मग तुम्ही त्याला विचारताय थोड्या वेळानंतर भेटल्यानंतर काय की तुला तुझं वॉलेट मिळालं का. फाईन. पुढे, हॅज शी लेफ्ट फॉर द ऑफिस. हॅज शी लेफ्ट फॉर द ऑफिस. ती ऑफिससाठी निघाली का. ओके, ती ऑफिसकडे निघाली का किंवा ती ऑफिससाठी निघाली का, म्हणजे घरातून बाहेर पडली का. बघा, रिसेंट ऍक्शन्स जे असतात ना त्यासाठी सुद्धा आपण यूज करतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग इथं ऍक्शन घडली का रिसेंटली हे विचारलं जाते. ती ऑफिसकडे जाणार होती. ठीक आहे, ती ऑफिसला जाणार होती, ती बाहेर पडणार होती ऑफिससाठी, मग ती बाहेर पडली का ऑफिससाठी. ओके, ती निघाली का ऑफिसकडे हे विचारलं जात आहे. पुढे, हॅव दे अराइव्ड ॲट द स्टेशन. हॅव दे अराइव्ड ॲट द स्टेशन. ते स्टेशनवरती पोहोचले का. ठीक आहे, आता ते येणार होते स्टेशनवरती, रिसेंट ऍक्शन बद्दल विचारतोय का आपण. असं तुम्हाला कळलं होतं की ते आता स्टेशनवरती जे ते येणारे, तुम्ही विचारताय काय की ते स्टेशनवरती आले का. हॅव दे अराइव्ड ॲट द स्टेशन. फाईन. सो आपण आता इथे येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा जे ते फिनिश केले. पॉझिटिव्ह झालं आपलं, निगेटिव्ह झालं व आपण आता येस नो टाईप्स क्वेश्चन सुद्धा फिनिश केलेत. आता इथे नेक्स्ट आपण काय करणार आहे, तर येस नो टाईपच्या क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे द्यायचे हे पाहणार आहे आपण. फाईन. सो आपण आता स्टार्ट करूया. ओके, बघा सेम क्रायटेरिया राहणार आहे, फक्त एवढंच की क्वेश्चन फ्रेम करतो आणि खाली 2 आन्सर कसे द्यायचे ना हे तुम्हाला मी सांगतोय. तर स्टार्ट करूयात. हॅव यू एव्हर बीन टू गोवा. हॅव यू एव्हर बीन टू गोवा. तू कधी गोव्याला गेला आहेस का हे विचारलं जाते. काय की तू कधी गोव्याला गेला आहेस का, त्याचा अनुभव जो आहे तो विचारला जातोय. सपोज त्याला जर अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल, तो गेला असेल कधी गोव्याला, तर तो उत्तर काय देईल, तर येस आय हॅव बीन टू गोवा. येस आय हॅव बीन टू गोवा. हो, मी गोव्याला गेलेलो आहे. एव्हर यूज करायचा नाही आन्सर मध्ये, लक्षात ठेवा. फाईन. पुढचं वाक्य, नो राहिलं आपलं. नो मध्ये काय तुम्ही आन्सर देणार, नो आय हॅव नेव्हर बीन टू गोवा. बघा, आता त्या व्यक्तीला जर एक्सपिरियन्स नसेलच, त्याला तो कधीच गोव्याला गेला नसेल, तर कधीही नाही. ठीक आहे, कधी, यासाठी आपण काय यूज करतो, नेव्हर. ठीक आहे, कधीच नाही, एखादी गोष्ट कधीच केली नाही, नेव्हर यूज करायचंय. काय म्हणणार, नो आय हॅव नेव्हर बीन टू गोवा. मी गोव्याला कधीच गेलो नाही. पुढचा क्वेश्चन, हॅज शी एव्हर बीन टू दिल्ली. हॅज शी एव्हर बीन टू दिल्ली. ती कधी दिल्लीला गेलेली आहे का. ती कधी दिल्लीला गेली आहे का. आन्सर येईल, जर गेली असेल तर यस शी हॅज बीन टू दिल्ली. यस शी हॅज बीन टू दिल्ली. हो, ती दिल्लीला गेलेली आहे. आणि जर कधीच गेली नसेल तर उत्तर काय येईल, नो शी हॅज नेव्हर बीन टू दिल्ली.
नो शी हॅज नेव्हर बीन टू दिल्ली. नाही, ती दिल्लीला कधीच गेलेली नाही. फाईन. पुढचा क्वेश्चन, हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. ओके, हॅव यू फिनिश्ड युअर होमवर्क. तू तुझा होमवर्क संपवला आहे का? जर संपवला असेल तर उत्तर येईल येस आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क. हो, मी माझा होमवर्क जो आहे तो संपवला आहे. आणि नसेल झाला होमवर्क तर तो व्यक्ती काय उत्तर देईल? नो आय हॅव नॉट फिनिश्ड माय होमवर्क. नाही, मी माझा होमवर्क अजून संपवलेला नाहीये, फिनिश केला नाहीये. पुढचं सेंटेन्स, हॅज शी क्लीन्ड हर रूम. हॅज शी क्लीन्ड हर रूम. तिने तिचा रूम जो आहे तो स्वच्छ केला आहे का? जर केला असेल तर ती उत्तर असं देईल काय? तर यस शी हॅज क्लीन्ड हर रूम. ठीक आहे, उत्तर काय दिलं जाईल की हो, तिने तिचा रूम जो आहे तो स्वच्छ केला असेल. आणि नसेल स्वच्छ केला तर उत्तर काय येईल? नो शी हॅज नॉट क्लीन्ड हर रूम. नाही, तिने तिचा रूम जो आहे तो स्वच्छ केलेला नाहीये, क्लीन केलेला नाहीये. पुढचा क्वेश्चन आपला, हॅज ही वोन एनी अवॉर्ड्स. त्याने कोणता अवॉर्ड जिंकला आहे का असं विचारलं जात आहे. जर जिंकला असेल तर उत्तर काय येईल? यस ही हॅज वोन मेनी अवॉर्ड्स. हो, तो बरेचसे अवॉर्ड्स जे ते जिंकलेला आहे. आणि नसेल जिंकला कुठलाच अवॉर्ड तर काय उत्तर येईल? नो ही हॅज नॉट वोन एनी अवॉर्ड्स. नाही, तो कोणताच अवॉर्ड जो आहे तो जिंकलेला नाहीये. ओके, तर इथं आपण आता येस नो टाईपचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे सुद्धा पाहिले आहेत. पुढे आता आपण काय करणार आहे? WH टाईपचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स कसे येणार हे पाहणार आहे. ओके, सो WH टाईपचे क्वेश्चन्स बनवायचे असतील तर तुम्हाला जो कुठला तुमचा WH टाईप आहे, व्हॉट, वेअर, वाय, हू, जे काय आहे ते तुम्ही काय करा, सुरुवातीलाच यूज करा. ओके, तर चला आता आपण स्टार्ट करूयात. व्हॉट हॅव यू लर्न्ड. व्हॉट हॅव यू लर्न्ड. बघा इथे व्हॉट वरून क्वेश्चन होता, हॅवच्या आधी आपण व्हॉट यूज केला. नेहमी WH हॅवच्या आधी यूज करायचा आहे, म्हणजेच वाक्याच्या सुरुवातीला. ठीक आहे, आणि हॅव व हॅज हे डिसाइड होणार आहे कशाच्या बेसिसवरती? त्या व्यक्तीच्या बेसिसवरती. जो तुम्हाला मी रूल सांगितला, आय, यू, वी, दे, हॅव, ही, शी, इट व एकाच व्यक्तीचं नाव हॅज. ओके, सो त्याच्यानुसार हॅव किंवा हॅज यूज होणार आहे. कधी? तर WHच्या नंतर. सो आपला क्वेश्चन काय होता? तर व्हॉट हॅव यू लर्न्ड. व्हॉटचा अर्थ असतो काय. ज्यावेळेस तुम्हाला काय विचारायचं आहे त्यावेळेस तुम्ही व्हॉट यूज करा. त्याचा अर्थ काय? तर तू काय शिकलेला आहेस, तू काय शिकला आहेस. ओके, सो काय शिकला हे विचारलंय. उत्तर काय येईल? आय हॅव लर्न्ड इंग्लिश. आय हॅव लर्न्ड इंग्लिश. मी इंग्लिश शिकलो आहे. ओके, काय शिकलोय मी? तर इंग्लिश शिकलो आहे. पुढे, व्हॉट हॅव यू बॉट. व्हॉट हॅव यू बॉट. तू काय विकत घेतलं आहेस, तू काय विकत घेतलं आहेस. काय उत्तर येईल आपलं? आय हॅव बॉट अ न्यू लॅपटॉप. आय हॅव बॉट अ न्यू लॅपटॉप. मी नवीन लॅपटॉप विकत घेतला आहे. ओके, पुढे, व्हॉट हॅज ही अचीव्ड. आता बघा इथं अचिव्हमेंट विचारली जाते बरं का. व्हॉट हॅज ही अचीव्ड. त्याने काय अचीव्ह केलं आहे, त्याने काय प्राप्त केलं आहे लाईफमध्ये. मग काय उत्तर येईल? ही हॅज अचीव्ड हिज गोल. ही हॅज अचीव्ड हिज गोल. त्याने त्याचा गोल अचीव्ह केला आहे, त्याने त्याचं लक्ष जे आहे ते प्राप्त केलं आहे. पुढे, व्हॉट हॅज शी लॉस्ट. व्हॉट हॅज शी लॉस्ट. तिने काय गमावलं आहे. ओके, तिने काय हरवलंय, तिने काय गमावलं आहे. उत्तर काय येईल? शी हॅज लॉस्ट हर पर्स. शी हॅज लॉस्ट हर पर्स. तिने तिची पर्स गमावली आहे, तिची पर्स हरवली आहे. पुढचं वाक्य आपलं, वेअर हॅज शी गॉन. वेअर हॅज शी गॉन. ती कोठे गेली आहे. लक्षात ठेवा, कोठे, कोणत्या ठिकाणी, प्लेस जाणून घ्यायचंय तर वेअरनी सुरुवात होणार आहे क्वेश्चनची. तर क्वेश्चन, वेअर हॅज शी गॉन. ती कोठे गेली आहे. उत्तर काय येईल? शी हॅज गॉन टू ऑफिस. शी हॅज गॉन टू ऑफिस. ती ऑफिसला गेलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, वेअर हॅव यू कीप्ड माय बॅग. वेअर हॅव यू कीप्ड माय बॅग. तू माझी बॅग कोठे ठेवली आहेस. ओके, तू माझी बॅग कोठे ठेवली आहे. उत्तर काय येईल? आय हॅव कीप्ड युअर बॅग ऑन द टेबल. आय हॅव कीप्ड युअर बॅग ऑन द टेबल म्हणजेच मी तुझी बॅग टेबलवरती ठेवली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन,
वाय हॅव यू कॉल्ड मी, वाय हॅव यू कॉल्ड मी, तू मला का कॉल केला आहेस. जर तुम्हाला रिझन जाणून घ्यायचं आहे की तू असं का केलं तर वाय ने सुरुवात करा. सो इथे विचारलं जातंय तू मला का कॉल केला आहेस, उत्तर काय येईल. आय हॅव कॉल्ड यू टू आस्क फॉर हेल्प, आय हॅव कॉल्ड यू टू आस्क फॉर हेल्प, मी तुला मदत मागण्यासाठी कॉल केला आहे, मी तुला मदत मागण्यासाठी कॉल केला आहे. नेक्स्ट सेंटेन्स, हु हॅज ब्रोकन द विंडो, हु हॅज ब्रोकन द विंडो, इथे विचारलं जातंय की खिडकी कोणी तोडली आहे. ओके, खिडकी कोणी तोडली आहे. हु म्हणजे कोण, कोणाकडून ती गोष्ट झाली हे जाणून घ्यायचंय तर हु यूज करा स्टार्टिंगला. तर इथे उत्तर येईल सुरेश हॅज ब्रोकन द विंडो, सुरेश हॅज ब्रोकन द विंडो, सुरेशनी विंडो तोडलेली आहे. ओके, पुढचा क्वेश्चन आपला, हु हॅज वॉन द मॅच, हु हॅज वॉन द मॅच, मॅच कोण जिंकलं आहे. ओके, कोण जाणून घ्यायचंय, हु यूज करा. आन्सर काय येईल, इंडिया हॅज वॉन द मॅच, इंडिया हॅज वॉन द मॅच, इंडिया मॅच जिंकली आहे. ठीक आहे, तर बघा या व्हिडिओमध्ये मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप क्वेश्चन्स अँड देन येस नो टाईप क्वेश्चन्स विथ द येस अँड नो आन्सर्स अँड ॲट द एंड ऑल WH टाईप क्वेश्चन्स अँड विथ द आन्सर्स, हे सगळं मी कव्हर केलेलं आहे. फाईन. सो बघा या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा एकदम डिटेलमध्ये आणि एकदम डीपमध्ये, तेही किचकट ग्रामॅटिकल फॉर्म्युला शिवाय शिकलेलो आहोत आपण. तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी असेच इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आहेत त्याच्यावरती लेसन्स अपलोड करणार आहे. सो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील अपलोडेड व्हिडिओजचे. आणि हा व्हिडिओ किंवा हे जे पूर्ण सिरीज आहे, हे सगळे जे लेसन्स आहेत 30 डेजच्या फ्री स्पोकन इंग्लिश कोर्सचे, हे सर्वच्या सर्व लेसन्स मी आपल्या मराठी व्ह्यूअर्ससाठी बनवलेले आहेत. अशी लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे, तसेच असे पर्सन्स किंवा अशी लोक की ज्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये की जे पे करू शकतील पैसे आणि इंग्लिशचा कोर्स एनरोल करू शकतील. तर अशा सर्व लोकांसाठी आपण हे जे कोर्स आहेत ते लॉन्च केलेले आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये मी इंटरव्ह्यूसाठी सुद्धा सिरीज लॉन्च करणार आहे. ओके, सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून ज्यांना इंग्लिश शिकण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती जे ते वीक आहे किंवा अशी लोक की ज्यांना असे ट्युटर्स मिळत नाहीयेत की जे मराठीमधून इंग्लिश शिकवतील, अशा सर्वच लोकांना फायदा होईल, अशा सर्वच लोकांना बेनिफिट्स होईल. तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे, आपली जी सिरीज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा कमेंट बॉक्समध्ये. बिकॉज बघा तुमचे कमेंट्स ज्यावेळेस आम्ही रीड करतो ना, तर आम्हाला आनंद होतो, आम्हाला मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स जे ते ॲड करा आणि इंग्लिश इंग्लिश अकॅडमीला फॉलो करा. ओके, पुढचे पण व्हिडिओज जे ते वॉच करा तुम्ही. खूप महत्त्वाचे व्हिडिओज आपण जे ते लॉन्च करणार आहे. ओके, सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इंग्लिश इंग्लिश अकॅडमी.